नमस्कार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या संविधानाच्या पारायणाच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपले विश्लेषक माननीय श्री ॲडव्होकेट धनराज वंजारी सर यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. सर, स्वागत आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. आणि आपल्याला अशी विनंती करेन सर की काल आपण काही प्रश्न मूलभूत या ठिकाणी चर्चेचे बाकी ठेवले होते आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन थोडस आपले जे श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना कुठेतरी त्यांच्या जिज्ञासाला एक वाव मिळेल असं वाटत असल्यामुळं सोशल मीडियाचे जे काही ट्रेंड चालतात त्यातल्या काही गोष्टी ते आपल्याकडे विचारत आहेत. आणि काल एक प्रश्न अशा पद्धतीचा विचारला होता की एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या अंतिम यात्रेच्या वेळेला राष्ट्रध्वजाच्या वर पक्षाचा ध्वज लावलेला आहे, या ठिकाणी काही पिक्चर्स पाठवून विचारलं होतं की हा गुन्हा आहे का किंवा कायदेशीर या ठिकाणी याच्यामध्ये काय तरतुदी आहेत. तर या प्रश्नाला आपण घ्यावं आणि आजपासून आता सुरुवात करावी अशी आपल्याला विनंती करतो. नमस्कार. बरोबर आहे तो जो प्रश्न विचारलेला आहे, कारण 15 ऑगस्ट जो आताच हल्ली झाला त्या दिवशी सुद्धा अशी एक केस समोर आलेली आहे की ज्याच्यामध्ये राष्ट्रध्वजाच्या जास्त उंच, त्याच्यापेक्षा उंच असा पक्ष कचेरीवर पक्षाचा ध्वज फडकवण्यात आला होता. तर हे जे कृती होतात त्याच्यावर कार्यवाही होत नाही, त्याच्यामुळं हे मला वाटतं फोफावतं आणि अशा प्रकारे एक एनकरेजमेंट त्या लोकांना मिळतं की राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला तरी चालतं, इकडे काही होत नाही, आणि तो अपमान वारंवार किंवा जाणीवपूर्वक केला जातो. आता ही जी क्लिप आहे, जी क्लिप मी बघितली सगळीकडे व्हायरल झालेली आहे. अंत्ययात्रेच्या वेळी शवपेटीवर जी शवपेटी तिरंग्यामध्ये गुंडाळलेली आहे त्याच्यावरती तुम्ही जेव्हा पक्षाचा ध्वज ठेवता तेव्हा हा एक प्रकारे त्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे, हे कायद्यामध्ये स्पष्ट होत आहे. आपण त्या कायद्याची थोडीशी पार्श्वभूमी बघून घेऊ, म्हणजे प्रश्नकर्ते जे उत्सुकता किंवा जिज्ञासा ज्यांच्या मनात आहे त्यांची जिज्ञासा पूर्णपणे याच्यामध्ये शमेल आणि त्यांना कायद्याची भूमिका याबाबतची काय आहे ते स्पष्ट होईल. नुसतं आपण असं म्हणतो की हे चुकलं ते चुकलं, त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, त्याच्यावर हे केली पाहिजे, पण हे नेमकं कुठल्या बाबतीत कसं झालं पाहिजे, त्याचं प्रावधान काय आहे, आपल्याकडे काय तरतुदी आहे, कायद्यात कुठं कसं नमूद आहे ते सुद्धा आपल्याला बघून घेणं महत्वाचं आहे. आणि हे काही एवढं कठीण नाही आहे, फार सोपा असा हा हे आहे. थोडक्यात तिरंग्याचा इतिहास जर बघितला तर आपल्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने, घटनापीठाने 22 जुलै 1947 ला राष्ट्रध्वज अशा प्रकारचा असेल आणि ते चिन्ह म्हणून एक देशाचं मान बिंदू या सबबीखाली स्वीकारलेला आहे. त्याच्यानंतर 1950 ला एम्ब्लेम अँड नेम्स प्रिव्हेन्शन ऑफ मिसयूज ऍक्ट हा कायदा पारित करण्यात आला. म्हणजे राष्ट्रध्वजाचा कोणी अपमान करू नये, कुठल्याही प्रकारे त्याचा इम्प्रॉपर म्हणजे अवैध वापर होऊ नये, त्याचा वैध रीतीनं वापर झाला पाहिजे, त्यासाठी एक फ्लॅग कोड तयार करण्यात आला. आणि या कायद्या अंतर्गत तो फ्लॅग कोड वारंवार जसे जसे काही काळ जात गेला तसे त्याच्यामध्ये बदल होत गेले. त्यानंतर इन्सल्ट होण्याच्या काही घटनांचा जेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की याच्यावरती विस्तृत परिभाषा देऊन प्रत्येक गोष्टीचा भेद उकळून सांगून आपल्याला सखोल असा कायदा केला पाहिजे. म्हणून प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 साली हा कायदा करण्यात आला. त्या कायद्याचं कलम 2 असं म्हणतं की पब्लिक प्लेस अँड इन पब्लिक व्ह्यू, म्हणजे लोकांना, सर्वसाधारण जनतेला दिसेल अशा सार्वजनिक ठिकाणी जर फ्लॅग तुम्ही जाळला, त्याचं तोडफोड केली, फाडलं, नुकसान केलं किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं विद्रुपीकरण त्याचं घडवून आणलं आणि त्या तिरंग्याबद्दल डिसरिस्पेक्ट तुम्ही प्रदर्शित केला. आता ही व्याख्या एवढी विस्तृत आहे की डिसरिस्पेक्ट म्हणजे तिरंगा जर फडकत असेल आणि त्याच्या खाली उभं राहून किंवा तिरंगाकडे बघून जर तुम्ही शिवी देत असाल तरी सुद्धा तो या कायद्यामध्ये गुन्हा होतो, कारण तो एक प्रकारचा डिसरिस्पेक्ट आहे. डिसरिस्पेक्ट कसा दाखवायचा
त्याचे ही परिभाषा दिलेली आहे की डिसरिस्पेक्ट टू बी स्पोकन, रिटन ऑर ऍक्ट. म्हणजे काही कृती केली, तुम्ही काही बोललात किंवा काही लिखाण केलं ज्याच्यावरून तिरंग्याचा अपमान झाला असं जर वाटत असेल तर तो ह्या कलम 2 खाली गुन्हा आहे. त्याच्यामध्ये 3 वर्षाच्या शिक्षेची आणि दंडाची किंवा दोन्ही याची तरतूद आहे. पुढे त्याच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की ड्रेपरी म्हणून पांघरून, पडदा, चादर किंवा कव्हर म्हणून जर त्याचा वापर होत असेल तर तो राज्य फ्युनरल, स्टेट फ्युनरल म्हणजे राज्याने अनुमती दिली की या फ्युनरलला आपण राज्य फ्युनरल म्हणायचं, ही अंत्ययात्रा ही राज्याच्या वतीने काढली जाते असं म्हणायचं. म्हणजे आपल्याला सैनिकाच्या ज्या शवपेट्या आहेत त्याच्यावरती इन्व्हेरिएबली तुम्हाला तिरंगा पांघरलेला दिसतो. त्याचा ड्रेपरी या शब्दाने उल्लेख करून कायद्यात असं म्हटलेलं आहे की असं होत असताना किंवा आर्म फोर्सेस लास्ट राईट अंत्ययात्रा, आर्म फोर्सेसच्या कुठल्याही माणसाची अंत्ययात्रा असं जर असेल तर तुम्हाला त्या झेंड्यावर काही लिहिता येत नाही, काही दुसरं टाकता येत नाही, त्याला कव्हर करण्यासाठी दुसरं कुठलं पांघरून तुम्हाला त्याच्यावर ठेवता येत नाही. एकदा काय आत पांघरून ठेवायची तुम्ही ठेवू शकता. हा झेंडा जो बीजेपीचा आहे त्यांनी आधी आतमध्ये ठेवला असता काही प्रॉब्लेम नव्हतं. त्यांना जर खरोखर पक्षाच्या बद्दल आपला नेता होता म्हणून इतकी आत्मीयता होती तर ठेवायला पाहिजे, काही हे नाही. पण तिरंग्याच्या वरती ठेवणं म्हणजे एक प्रकारे कशाही पद्धतीने तिरंग्याचा अवमान, त्याची दर्जाहीनता ही केली गेली तर हा कलम 2 नुसार गुन्हा आहे, ज्याच्यामध्ये 3 वर्षाच्या शिक्षेचं प्रावधान केलेलं आहे. इतकंच नाही तर या कायद्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की त्या तिरंग्यावर कुठल्याही प्रकारचं एम्ब्रॉयडरी वर्क करता येत नाही, कुठल्याही प्रकारचं काही प्रिंटिंग करता येत नाही. त्याला कुशन म्हणून म्हणजे उशाला घेऊन झोपतो म्हटलं तर तसं वापरता येत नाही. नॅपकिन किंवा हँडकर्चिफ, आपला हातरुमाल जे आपण वापरतो तो तिरंग्याच्या कलरचा असू शकत नाही. किंबहुना ह्या सगळ्या गोष्टी तिरंग्याचा अवमान होतो या सबबीखाली लक्षात घेतल्या जाईल आणि म्हणून तो गुन्हा आहे, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा अजून काही डिग्निटरी मला त्या क्लिप मध्ये दिसत आहे. खरं तर पहिल्या प्रथम मी म्हणेल एक पोलीस अधिकारी म्हणून की त्या क्लिपची सत्यता पडताळून घेतली पाहिजे. हल्ली हेही खूप चाललेलं आहे की एखादी क्लिप बनवायची, त्याच्यावर मॉर्फिंग करायचं. हल्ली एखादी क्लिप त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना बनवता येते, त्याच्यात काही चेंजेस करून तसा जर प्रकार तो केला असेल तर तोही आपण समजून घेतला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे. सहजासहजी जे गव्हर्नमेंटमध्ये काम करणारी लोक आहेत, मंत्रालयामध्ये काम करणारी लोक आहेत किंवा मंत्री आहेत, MLA आहेत, खासदार आहेत, यांना या गोष्टीची माहिती असते, माहिती दिली जाते, किंबहुना माहिती असणे हे अपेक्षित आहे. तुम्हाला झेंड्याचा अपमान कशाने होतो, कशाने होत नाही याची माहिती असणे अपेक्षित आहे. आणि असे लोक जर त्या ठिकाणी असतील तर अशा प्रकारचा गुन्हा घडणं हे सुद्धा अजिबात अपेक्षित नाही. म्हणून एकदा खरंच असं झालेलं आहे का त्या क्लिपची सत्यता पडताळून घेतली गेली पाहिजे. आणि ती जर क्लिप खरी असेल तर प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971च्या कलम 2 प्रमाणे ही केस नोंदवली गेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आरोपी जे कोण असतील त्यांच्यावरती दोषारोप पत्र पाठवलं गेलं पाहिजे. सरतेशेवटी या सगळ्या प्रोव्हिजन्स आणि झेंड्याच्या अपमानाच्या होत असलेल्या घटना लक्षात घेऊन एक मॉडर्न फ्लॅग कोड 2002 साली निर्माण करण्यात आला आणि हे शेवटचं लीगल डॉक्युमेंट किंवा कायदेशीर दस्तावेज झेंड्याच्या मानाबद्दलचा आहे. त्याचाही आपण या ठिकाणी उल्लेख करून भान ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या इन ऍडिशन सांगितलेल्या आहेत. म्हणजे हे जे 1950 किंवा 1971चा जो कायदा आहे, दोन्ही कायदे आहे ते अबाधित ठेवलेले आहे. ते कायदे आहेत तसे कार्यान्वित आहे. त्याच्यामुळं काही लोकांना असा समज असेल की 2002च्या फ्लॅग कोड प्रमाणे असं होऊ शकतं, तर हे अजिबात खरं नाही आहे. तसं होऊ शकत नाही. एकाने एक फोन करून विचारलं होतं की तुम्ही कोड बघा 2002चा, त्याच्यामध्ये असं आहे की हा काही गुन्हा होत नाही.
तर मी त्यांना सांगू इच्छितो की 2002चा जो फ्लॅग कोड नव्याने निर्माण करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये 1971 च्या कायद्याच्या जेवढ्या प्रोव्हिजन्स जेवढ्या तरतुदी आहे त्या जसाच्या तशा ठेवलेल्या आहे, त्याच्यामध्ये किंचितही फरक करण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे आपण कुठल्याही बाबतीत कायदेविषयक दृष्ट्या भ्रम मनामध्ये न ठेवता ही जी झालेली घटना आहे, ती जी क्लिप आहे ती खरी असेल तर त्या घटनेवर हुकूम एक FIR नोंद झाला पाहिजे आणि ज्यांनी कोणी कायद्याचं उल्लंघन करून झेंड्याचा अपमान केला आहे त्याला ताडण झालं पाहिजे, त्याला शिक्षा याच्यामध्ये झाली पाहिजे. मला वाटतं आपण आज याला एक उपप्रश्न असा तयार होतो की ते झालं पाहिजे हे निश्चित आहे, मग याच्यामध्ये प्रशासन सो मोठं काही ऍक्शन घेऊ शकतं का? सो मोठं प्रशासन ऍक्शन घेऊ शकतं, कोर्ट याच्यामध्ये ऍक्शन घेऊ शकतं, याच्यामध्ये जे संबंधित पोलीस स्टेशन आहे ते स्वतःहून FIR देऊ शकतात. कारण झेंडा ही राष्ट्रीय संपत्ती आहे, आपलं राष्ट्रीय मानाचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे कोणीही माणूस FIR जाऊन लॉन्च करू शकतो, किंबहुना सर्वसाधारण जनता सुद्धा ऍक्शन घेऊ शकते. पण ह्या उपप्रश्नाचा जो रोख आहे यशवंता, तो असा आहे की जे सरकारात बसलेले आहे त्यांच्या डोळ्या देखत जर अशा गोष्टी होत असतील किंवा शासन प्रशासनच अशा गोष्टीला प्रोत्साहन देणार असेल की लावा त्याच्यावरती ठेवा आपल्या पक्षाचा ध्वज, काही बिघडत नाही, काय झालं ते आपण बघून घेऊ, तसंही आपला पक्ष आता श्रेष्ठ आहे. काल मला एक गृहस्थ भेटले, ते सांगत होते की तुम्ही बघा कितीही पारायण करा, संविधानाचं कितीही काय करा, अजून पुढे 15 वर्ष बीजेपी या देशातून जाऊ शकत नाही. म्हटलं तो संदर्भच नाहीये बाबा, मी कुठल्या पक्षाचं बोलतच नाहीये. तो म्हणाल नाही नाही तुमची जे तुमचं आता चालू आहे ना संविधानाचं हे, तर मी तुम्हाला सांगतो. अरे म्हटलं संविधानाचं चालू आहे म्हणजे तुझंही चालू आहे, त्यांचंही चालू आहे, सगळ्या राजकीय पक्षाचं चालू आहे. संविधान हा सगळ्याचा मूल आधार आहे ना, मूलाधार आहे, त्याच्यावरती बोलतोय. नाही नाही म्हणजे म्हटलं तुम्हाला असं म्हणायचं आहे का, कदाचित त्याला असं म्हणायचं असेल मला की आम्हाला काय पाहिजे ते आम्ही करू. आता एकंदर शासन प्रशासनामध्ये जी वृत्ती जोपासली जाते, हम करे सो कायदा, आम्ही केलंय ना मग हाच मानदंड आहे. मग तो कायद्यात कसं बसवायचं, संविधानात कसं बसवायचं ते आम्ही बघू. संविधानाची मोडतोड काय कधीही करता येते, एखादी अमेंडमेंट आणून. सगळे खासदार आमचे आहे, आमच्या वेटीस लागलेले आहे आणि आमच्या मदतीला सगळ्या खासदारांच्या याच्यावर कुलूप लावणारा परिशिष्ट 10 घटनेमध्ये ऑलरेडी समाविष्ट करून ठेवला राजीव गांधींनी 1985 साली. तिथपासून आम्ही कुठल्याही माणसाला संसदेमध्ये काय बोलायचं असेल हे सुद्धा ठरवतो. म्हणजे लोकशाही छुप्या मार्गाने, चोर पावलाने एकाधिकारशाहीकडे गेल्यानंतर हम करे सो कायदा ही वृत्ती निर्माण होते. ती या उपप्रश्नाच्या दृष्टीने या ठिकाणी उल्लेख करणं महत्वाची आहे, कारण त्याच्यामुळे हा उन्मत्तपणा आणि अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहे. परंतु इथं राष्ट्राची हानी, राष्ट्राची मानहानी, राष्ट्रध्वजाचा अपमान आपण करतोय, म्हणजे आपणच आपली स्वतःची विटंबना करून घेतोय. हा एक सुज्ञ नागरिकांनी लक्षात घेण्यासारखा कन्सेप्ट आहे, तो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावा. नक्कीच सर, आज आपण आजच्या जे 2 परिशिष्ट आहेत त्याच्यातून पुढे जाऊया. मी वाचन करतोय आपल्या परवानगीनं. भारताचे संविधान मूलभूत भाग 3 मूलभूत हक्क. आज आपण परिशिष्ट 23 अनुच्छेद 23 आणि 24 बघणार आहोत. शोषणाविरुद्ध हक्क. 23 माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. 1 माणसाचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे. या तरतुदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. 2 या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे सार्वजनिक प्रयोजनाकरता सक्तीने सेवा करायला लावल्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही व अशी सेवा करायला लावताना केवळ धर्म, वंश, जात वा वर्ग या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्य कोणताही भेदभाव करणार नाही. 24 कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. 14 वर्ष वयाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही अथवा अन्य कोणत्याही धोकादायक कामावर त्यास लावले जाणार नाही. बरोबर आहे. बेसिकली 23 आणि 24 या 2 अनुच्छेदामध्ये आपल्या लक्षात येतं की शोषणाविरुद्धचे हक्क मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट केलेले आहे. शोषण शब्द आपण जेव्हा उच्चारतो
तेव्हा आपल्या लक्षात दोन घटक येतात, एक प्रबल आणि दुसरं दुर्बल. वर्षानुवर्षे रूढी परंपरेने आणि आजही अशी अनेक उदाहरणं आहेत की दुर्बलांचं शोषण हे सबलांकडून, प्रबल जे आहेत त्यांच्याकडून होत आलेलं आहे. आणि त्या शोषणाचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे बालक, स्त्रिया आणि मजूर लोक, जे आपल्या उपजीविकेसाठी हातमजुरीवर, कोणाकडे तरी काम करण्यावर अवलंबून असतात. आणि त्यांचं असं अवलंबून असणं हे त्यांचं शारीरिक, मानसिक, वेळ प्रसंगी लैंगिक शोषण घडवून आणतं. आणि असं शोषण हे थांबलं पाहिजे. किंबहुना अशा शोषणाविरुद्ध प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क असला पाहिजे. या एका प्रांजळ उद्देशाने ही दोन अनुच्छेद घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, 23 आणि 24. या ठिकाणी जे शब्द वापरलेले आहे ते सूचक आणि अर्थपूर्ण असे शब्द आहेत, हे आपल्या लक्षात येईल. माणसांचा, माणसामध्ये सगळेच आले. त्याला वयाचं बंधन नाही, त्याला लिंगभेदाचं बंधन नाही, त्याला सामाजिक, आर्थिक असं बंधन नाही. कुठल्याही माणसाचा अपव्यापार, अपव्यापार म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा माणूस सामाजिक प्राणी म्हणून समूहामध्ये जगत असतो तेव्हा आपसामध्ये व्यवहार होत असतात. अशा कुठल्याही व्यवहारामध्ये गैरव्यवहार होणे म्हणजे अपव्यापार. आणि केवळ गैरव्यवहार नाही, तर त्या गैरव्यवहारातून कोणाला काहीतरी नफा मिळणे आणि कोणाचं तरी शोषण होणे. म्हणजे इथं तुम्ही म्हणाल मग अपव्यवहार शब्द वापरायला पाहिजे होता, पण अपव्यापार हा शब्द एवढ्यासाठी वापरलेला आहे की हा धंदा आहे, उद्यम आहे. अशा प्रकारचा धंदा आणि उद्यम आपल्या डोळ्यासमोर येतो. काही जुने सिनेमे आणि अजूनही काही काही गोष्टी आपण बघतो, नवीन सिनेमांमध्येही आपल्याला दिसतं की भिकारी लोकांची गँग असते. लोकांना मुद्दाम, बालकांना, काही अपंग लोकांना भिकारी केलेलं असतं, किंबहुना त्यांना भिकारी करण्यासाठी अपंग केलं असतं. आणि असं असून त्यांना भीक मागायला लावली जाते आणि तो त्या टोळीचा जो प्रमुख असतो तो दर दिवशी त्यांच्याकडून त्याची वसुली करत असतो, पैसा घेत असतो, त्यांना उपजीविकेसाठी थोडंफार देत असतो. मला वाटतं हे अपव्यापाराचं क्लासिक एक्झाम्पल आहे. अशा अपव्यापारामध्ये माणसाने बळी पडावं, त्या विरुद्ध, त्याचं जे शोषण होतंय त्याच्या विरुद्ध त्याला हक्क आहे असं होता कामा नये. पण हे कोणाला सांगते घटना? हे राज्याला सांगते. कारण हे सगळे मूलभूत अधिकार जे आहे ते राज्याविरुद्ध मागण्याचे अधिकार आहे आणि राज्याला हे अधिकार संरक्षण करण्याची जबाबदारी घटनेने दिलेली आहे. अपव्यापार झाल्यानंतर बेठबेगारी यांना मनाई म्हणजे बॉन्डेड लेबर. तुम्हाला माहित असेल बंधुआ मजदूर केस ही फार मोठ्या प्रमाणात गाजली आणि त्या केस नंतर खूप मोठा उहापोह झाला. आणि जमीनदारी प्रथा जी आहे ती भारतातली फार विचित्र अशी प्रथा आहे. आणि या प्रथेला आपण पायबंद घालण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून 1952 साली पंतप्रधान पंडित नेहरू यांनी जमीनदारी प्रथा मोडीत काढण्यासाठी काय करावं याच्यावर जेव्हा विचार केला तेव्हा लँड सीलिंग ऍक्ट 1952 साली निर्माण झालेला आहे, जो आज शेतकरी विरोधी कायदा म्हणून संबोधला जातो. या लँड सीलिंग ऍक्टची पार्श्वभूमी आपण थोडीशी बघू एक दोन केसेसच्या अनुषंगाने. पण ही जी प्रथा बेडबिगारीची, तुम्हाला राजस्थानमध्ये सागरी आणि हाली प्रथा माहिती आहे. सागरी प्रथा म्हणजे त्या कुटुंबातला एक माणूस जो गावचा प्रमुख असेल त्याच्याकडे आळीपाळीने मुफ्त सेवा, विना मोबदला सेवा देण्यास बांधील आहे, असा गावचा तो नियम आहे. अनेक ठिकाणी ते जात पंचायतीने, गावच्या पंचायतीचे जे नियम आहे ते मोठे आहेत असं लोक समजून या आमच्या प्रथा आहे, रूढी आहे, त्याला तुम्ही काही करू शकत नाही, या सबबीखाली अजूनही या पद्धती राबवल्या जातात.
राजस्थान मधली सागरी ही पद्धत अशी आहे की ज्या कुटुंबातला माणूस एक दिवस जातो आणि निशुल्क काम करून येतो त्या गावच्या प्रमुखाकडे, मग सरपंच असेल किंवा गावचा कोणी पाटील असेल किंवा गावचा मुखिया असेल त्याच्याकडे, आणि ही वहिवाट आहे. त्याचं काम झालं की दुसरा माणूस, तिसरा माणूस, एक कुटुंब झालं की दुसरं कुटुंब, असे आळीपाळीने वर्षभर या पद्धतीने लोक वापरली जातात. त्यांना त्या काम करण्याचा मोबदला मिळत नाही. आता इथे जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस झाली तर हाली प्रथा सुद्धा तशीच आहे की ज्याला काम नसेल, ज्याला काम नाहीये, त्यांनी काय करायचं, बिना कामाचं बसून इकडे तिकडे टाइमपास केल्यापेक्षा विना मोबदला कोणाच्या तरी शेतावर जाऊन काम करायचं. मग ते शेत कोणाचं असणार, जमीनदाराचं शेत असणार. त्याला मोबदला मिळणार नाही, कारण तसाही तो बिगार आहे, त्याला काम नाही मिळत आहे, त्याला बेरोजगार आहे तो. अरे बेरोजगार आहे पण तो तुझ्या शोषणाचं भक्ष कसं होऊ शकतो? ह्या ज्या प्रथा पडलेल्या आहेत या प्रथांविरुद्ध जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केसेस गेल्या आणि या प्रथा कशा चुकीच्या आहे, घटना विरोधी आहे असं जेव्हा कोर्टाच्या लक्षात आलं, तेव्हा कोर्टाने कायद्याने ह्या सगळ्या प्रथा बंद केलेल्या आहेत की अशी कुठलीही प्रथा तुम्ही बेटबिगारीची ठेवू शकत नाही. या बेटबिगारीमध्ये राजस्थानच्याही पुढे नंबर बिहारचा आहे की ते कुटुंब एखाद्या जमीनदाराकडे जेव्हा काम करते तेव्हा त्यांना अंगाला कपडा, आश्रय आणि जेवण किती द्यायचं हे तो जमीनदार ठरवतो. आणि एक पिढी मेली की त्याच्यानंतरची त्याची मुलं, त्याच्यानंतर त्याची मुलं हे त्याच ठिकाणी त्या जमीनदारांच्या पिढ्यांची सेवा करण्यासाठी रुजू होतात. आणि अशा प्रकारे एखाद्या कुटुंबाला एक प्रकारचं डिटेन्शन, एक स्थानबद्ध केल्यासारखं त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्यांच्याकडून हवी ती कामं करून घेतली जातात. हे जे विचित्र आणि विद्रूप स्वरूप बेटबिगार प्रथेचं या देशामध्ये होतं, त्याच्या विरुद्ध हा कायदा तुम्हाला मदत करतो की बेटबिगारी अबॉलिशन ऍक्ट करण्यात आला आणि तिथून बेटबिगारी नष्ट झाली. पण त्याही पुढे जाऊन 1952 नेहरू सरकारने लँड सीलिंग ऍक्ट आणलं की तुम्हाला कोणालाही एका विशिष्ट याच्या पलीकडे 54 एकर निर्धारित केलेली जमीन, त्या 54 एकराच्या पलीकडे जमीन ठेवता येत नाही. आणि त्या कायद्यामध्ये म्हणजे हा कायदा नंतर शेतकरी विरोधी कायदा कसा सिद्ध झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या कायद्यामध्ये असं प्रावधान केलं की 54 एकराच्या वर जर जमीन असेल तर ती जमीन सरकार ताब्यात घेईल. कुठल्याही एका व्यक्तीला, एका कुटुंबाला 54 एकराच्या वरती जमीन ठेवता येत नाही. आज जे अल्पभूधारक आहे त्यांनी विचार करावा की त्या काळामध्ये 4, 5, 6 मुलं होणं हे सहज एक कुटुंबाचं एक स्ट्रक्चर झालेलं होतं. त्याच्यामध्ये 54 एकर जर एखाद्या माणसाकडे असेल, त्याच्या आजोबाकडे असेल, तर ती त्याच्या वडिलाला आणि काकांना विभागून त्याच्या हिश्श्यामध्ये येईपर्यंत 2 किंवा 4 एकर एवढीच शिल्लक राहायची. म्हणजे एका बाजूला 54 एकराचं सिलिंग लावलं आणि त्या सिलिंग मध्ये तुम्ही त्या कुटुंबातला माणूस जर परत जमीन घेऊन उत्पन्न वाढवून श्रीमंत होत नसेल तर तो अल्पभूधारक झाल्याशिवाय राहत नाही. आणि असे अल्पभूधारक हे या लँड सेलिंग ऍक्ट चे एक ऑफशूट आहे, तेही या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. लँड सेलिंग ऍक्ट मध्ये शेत जमिनीची व्याख्या केलेली आहे. म्हणजे बघा, शोषणाविरुद्धचा कायदा करत असताना नकळत कसं दुसऱ्या बाजूला तोच कायदा शोषणासाठी कसा वापरला जातो. शेत जमिनीची व्याख्या केली आहे, जमिनीची व्याख्या केलेली नाही. म्हणजे शेतकऱ्यावरती निर्बंध आले की तुम्ही 54 एकराच्या वरती जमीन ठेवू शकत नाही, शेत जमीन. पण हेच निर्बंध कारखानदारावरती आले का? नाही. टाटा, गोदरेज, महिंद्रा, अदानी, अंबानी यांना कितीही एकर जमीन घेता येते, कितीही एकरामध्ये त्यांचं नागरी उत्पन्न काढता येतं, कारण ते जमीन या सबबीखाली येतं. आणि या लँड सीलिंग ऍक्ट मध्ये हे शेत जमीन या सबबीखाली येतं. आणि हा कायदा अशा प्रकारे करण्याची खरं तर गरज नाहीये. या हेतूने तुम्ही एका वर्गावरचा अन्याय दूर करण्यासाठी नकळत दुसऱ्या वर्गावर अन्याय करता आहात. आज शेतकरी विरोधी कायद्यामध्ये हा एक प्रमुख कायदा समजला जातो, इसेन्शियल कमोडिटी
त्याच्यानंतर मध्ये तुमचं लँड ॲक्विजिशन ऍक्ट, भूमी अधिग्रहण कायदा, हे जे 2-3 कायदे आधी झालेले आहेत, म्हणजे याच्यामध्ये 1952 ते 1976 याच्या कालावधीमध्ये झालेले हे कायदे आहे. आणि आता जे पंजाबमध्ये आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांची, ती याच कायद्याची 3 प्रारूप विधेयक बिल जी घटनेच्या विरोधी आहे असं म्हणत या अध्यादेशाच्या माध्यमातून संसदेमध्ये पारित करण्याच्या याच्यात आलेली आहे. कोणीही विरोधकांचं तिथे ऐकून घेतलेलं नाही आहे किंवा विरोधक त्याला आपला आवाज उठवण्यात कमी पडलेले आहेत, किंबहुना त्याच्यातलं त्यांना कळत नाही असा एक प्रकार आहे. तर त्यावेळीची भूमिका थोडीशी स्पष्ट करून सांगायची वाटते की बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना या कायद्याविरुद्ध आक्षेप घेत असं सांगितलं की एका बाजूला बेटबिगार सिस्टम ही नष्ट झाली पाहिजे, पण त्यासाठी असा कायदा करणं काही बरोबर नाही. कारण मला असं वाटतं, आंबेडकर म्हणाले की हा कायदा उद्या कोर्टात गेला तर टिकणार नाही. आणि झालं तसंच. या कमाल शेत जमीन धारणा कायदा 1952च्या विरुद्ध 3 हायकोर्टामध्ये पिटिशन झाली. एक मध्य प्रदेश, यूपी आणि बिहार. त्यापैकी 2 हायकोर्टांनी विरुद्ध निकाल दिला. यूपी आणि मध्य प्रदेश यांनी सरकारच्या विरुद्ध निकाल दिला की या कायद्याने एका विशिष्ट वर्गावर अन्याय होणार आहे आणि त्याची पिढी नकळत नंतर पुढे भूमिहीन किंवा अल्पभूधारक अशी होणार आहे. पण बिहार या राज्यांनी, बिहारच्या हायकोर्टाने हा कायदा व्यवस्थित आहे म्हणून निर्णय दिला आणि 2 विरुद्ध 1 असं ते झालं. तेव्हा नेहरूंनी हे बिल सादर करून संसदेमध्ये हा कायदा पास करून घेतला. त्यावेळी शेवटचं सबमिशन आंबेडकरांनी असं केलं की लेट इट गो टू सुप्रीम कोर्ट, म्हणजे ह्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ द्या आणि सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल त्याप्रमाणे आपण हे करून घेऊ. आणि तसं पुढे झालं. परंतु नेहरूंनी ज्या घटनेमध्ये 8 शेड्यूल होते, परिशिष्ट होते, त्याच्यात 9 परिशिष्ट टाकलं आणि 9 परिशिष्ट टाकल्यानंतर ते परिशिष्ट असं निर्माण केलं की या परिशिष्टामध्ये जो कायदा असेल त्या कायद्याच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी कोणालाही न्यायालयात जाता येत नाही. थोडक्यात परिशिष्ट 9चा उल्लेख न्यायबंदी परिशिष्ट असा म्हणून केला जातो. त्यावेळी हा एकच कायदा होता ज्या परिशिष्टामध्ये टाकला. 9 परिशिष्ट तयार करण्यात आलं घटनेमध्ये आणि तो कायदा त्यात टाकला. आज या परिशिष्टामध्ये 283हून अधिक कायदे आहेत. म्हणजे एका बाजूला जिथं घटना सामाजिक न्यायाशी कटिबद्ध आहे, तिथेच दुसऱ्या बाजूला आपण सामाजिक न्यायाची पायमल्ली करतोय, न्यायबंदी करतोय. आणि आज जी शेतकऱ्याची आत्महत्याग्रस्त आणि बाकीची जी कंडिशन आहे त्या कंडिशनला ही सगळी अवस्था जबाबदार आहे. ही अवस्था ज्या व्यवस्थेतून निर्माण झालेली आहे ती व्यवस्था जबाबदार आहे. म्हणून व्यवस्थेनी घटनेचा विचार करत असताना, घटनेची मूल्य राबवत असताना आपला सारासार विवेक हा जागृत ठेवावा. जसं आज आपण सुरुवातीला राष्ट्रीय ध्वजाचं उदाहरण बघितलं की शासनकर्ते त्या ठिकाणी आहेत, प्रशासनातले अधिकारी त्या ठिकाणी आहेत आणि ते जर हे बिनबोभाट सहन करत असतील तर हे एक प्रकारे अविवेकी कृत्य होत आहे. तसंच माणसाचा अपव्यापार आणि बिगार यासारख्या अनिष्ट रूढी समाजातून नष्ट झाल्या पाहिजे, पण त्या करत असताना परत कुठल्या दुसऱ्या बाजूला आपण अन्याय तर करत नाही आहे ना. कारण आज भीक मागणे हा जरी गुन्हा समजला गेला असला आणि त्याच्या विरुद्ध बऱ्याच केसेस असल्या तरी कुठेही तुम्हाला भारतामध्ये भिकाऱ्यांची संख्या कमी झालेली असं दिसत नाही. शेवटी पोलिसांना एक सेक्शन उभं करावं लागलेलं आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एक बेगर स्क्वॉड. आझाद मैदान मुंबईला तर बेगर स्क्वॉडला सगळ्यात जास्त स्टाफ आहे आणि व्हॅन आहे. ते रोज भिकारी पकडून ते नेऊन टाकतात. ते रेस्क्यू मधून ते परत येतात, परत हे करतात. याचाच अर्थ शासन आणि प्रशासन कुठंतरी त्या माणसांना काम द्यायला, त्या माणसांना निवारा द्यायला, त्या माणसांना आश्रय द्यायला जे त्याचे मूलभूत हक्क आहेत कमी पडताय. आणि असं शासन हे आत्मपरीक्षण करायला लावणारी परिस्थिती शासनाकडे आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. शोषण हे तेव्हाच थांबू शकतं जेव्हा शासन हे विवेकी असेल आणि विवेक प्रचूर असे कायदे नुसतं करून नाही तर त्या पद्धतीने राबवले गेले असतील, त्या पद्धतीने अंमलात आणले गेले असतील. हे जर झालं नाही तर शोषण ही एक गोष्ट अशी आहे ते कुठेही कसंही होऊ शकतं. तुम्ही कितीही कायदे करा. तर आपल्याकडे 1986 मध्ये हुंडा प्रतिबंध कायदा आला.
हे एक प्रकारचं शोषणच आहे सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर स्त्रीचं, किंवा ज्या घरातून स्त्री येते आपल्या सासरचं, की ज्या मुलीचे आई वडील मुलीला वाढवून मोठं करून लग्न लावून देतात, त्यांचं अशा प्रकारे शोषण करणं हे सुद्धा कायद्यामध्ये अवैध ठरवलं आहे. या 1986च्या हुंडा प्रतिबंध कायदा पासून तर 2005 मध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा आपण केला. या कालावधीमध्ये 86 ते 2005 मध्ये संसदेमध्ये टोटल 22 कायदे पारित झालेले आहेत, की जिथे महिलांचं बालकांचं शोषण थांबवण्यासाठी संसदेला कायदे करावे लागले. याचाच अर्थ काय आहे, की आपण जितके कायदे करतो त्या कायद्याची अंमलबजावणी विवेकपूर्ण होत नाही, आणि घटनेने जरी शोषणाविरुद्ध हक्क माणसांना प्रदान केले असले तरीही माणसांचं वेगवेगळ्या पद्धतीने शोषण हे होत असतं. एक प्रथा बंद झाली, दुसरी काहीतरी सुरू होईल, दुसरी बंद झाली, तिसरी काहीतरी सुरू होईल. मग या नावाखाली चला हुंडा घ्यायचा नाही, मग आमचं लग्न नीट लावून द्या, त्या नावाखाली शोषण होतं. आमचे वराडी एवढे येणार आहे, त्यांना 5 स्टार मध्ये राहायला मिळालं पाहिजे, त्या सबबीखाली शोषण होतं. कुठल्या ना कुठल्या सबबीखाली हे शोषण प्रचूर वृत्ती जी माणसाची आहे, की सबल आणि दुर्बलांचं शोषण करायचं, त्या वृत्तीला आळा घालण्यासाठी घटनेने खऱ्या अर्थाने ही 2 अनुच्छेद या ठिकाणी सांगितले आहे. परंतु प्रश्न असा आहे की त्याची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. माणसाचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्न स्वरूपातील बेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे, आणि या तरतुदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. घटनेने स्पष्ट तरतूद केली आहे की जर कोणाचं शोषण कुठल्याही माध्यमातून तुम्ही करत असाल तर तो शिक्षापात्र गुन्हा संबोधला जाईल. समभाग 2 पुढे अनुच्छेद 23 असं म्हणतो, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे सार्वजनिक प्रयोजनाकरिता सक्तीने सेवा करायला लावण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही, व अशी सेवा करावयास लावताना केवळ धर्म, वंश, जात व वर्ग या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्य कोणताही भेदभाव करणार नाही. सार्वजनिक प्रयोजनासाठी, ज्याला आपण कार सेवा म्हणतो, किंवा ज्या विविध धर्मस्थळी सेवक असतात जे विनामूल्य आपली सेवा देत असतात, त्याला मात्र या ठिकाणी प्रयोजन आहे की एखाद्याला स्वखुशीने आपली रूढी, परंपरा, धर्म या माध्यमातून सेवा द्यायची असेल आणि तो स्वतःहून म्हणत असेल की मला याचा काही मोबदला नको आहे, मी हा मोबदला घेत नाही किंवा घेऊ इच्छित नाही, तर अशा प्रकारचं जे काम आहे ते शोषण या परिभाषेमध्ये बसत नाही. त्याला एक अपवाद ठेवलेला आहे. म्हणजे अपवादाने नियम सिद्ध होतात, परंतु अपवाद हे नियम होऊ शकत नाही. तर हा या ठिकाणी अपवाद आहे समभाग 2 अनुच्छेद 23 चा. हे आपण लक्षात ठेवावं की ज्या स्वेच्छेने केलेल्या सेवा आहेत, स्वेच्छेने केलेली काहीतरी कृती आहे ज्याच्यामध्ये मोबदला नको ही इच्छा प्रदर्शित केलेली आहे, आणि त्याची एक निष्ठा म्हणून किंवा काही धर्माचरण म्हणून तो ते करत असतो, ते त्याला करण्याची मुभा या ठिकाणी दिलेली आहे. आपण पुढे गेल्यावर 25, 26, 27, 28 मध्ये जे धर्माचं स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा परत एखाद्या वेळी चर्चेस किंवा याच्यासाठी येण्याची शक्यता आहे जास्त स्पष्टीकरणासाठी, तेव्हा आपण ते घेऊया. पुढचा अनुच्छेद 24 म्हणतो की कारखाने इत्यादी मध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. स्पष्टपणे उल्लेख आहे इथे, 14 वर्षे वयाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात व खाणीत काम करण्यासाठी नोकरी ठेवणे जाणार नाही, अथवा अन्य कोणत्याही धोकादायक कामावर त्यास लावले जाणार नाही. हे कोणाला बजावलेलं आहे घटनेने? राज्याला बजावलेलं. आणि जर असं होत असेल तर बाल मजूर प्रतिबंध कायदा राज्याने निर्माण केलेला आहे, आणि रोजच्या दिवसाला या केसेस होत असतात. तुम्ही कुठल्याही आस्थापनेमध्ये जा, आता खेडोपाडी किंवा बाकीच्या ठिकाणी जिथं लोकांना याचं ज्ञान नाहीये, किंवा ती जी मुलं 14 वर्षा खालची आहे, आई वडील घरची परिस्थिती खराब आहे, त्या पोराला 2 वेळचं जेवण द्यायला त्यांच्याकडे सोय नाही, मग असा पोरगा जर कुठे एखाद्या कारखान्यात किंवा कुठल्या एखाद्या दुकानात, एखाद्या हॉटेलमध्ये, एखाद्या स्टोअर मध्ये, कोण्या गोदामामध्ये काम करत असेल आणि तो त्याची उपजीविका भागवत असेल, परत घरी येताना काहीतरी घेऊन येत असेल खायला आई वडिलांना, तर अशा वेळी ही पोरं
त्या याच्यामध्ये ढकलली जातात, अशा अपव्यापारामध्ये ढकलली जातात. त्यांना प्रोत्साहन दिलं जातं की जा तू तिकडे येऊन 4 तास तर काम करायचंय, काही होत नाही, चालला जा, काय केस होईल ते नंतर बघू वगैरे. अशा केसेस सातत्याने घडत असतात. म्हणून या ठिकाणी जे व्यापार, उद्यम, धंदा, रोजगार देणारे लोक आहेत, व्यापारी आहेत, त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याकडे 14 वर्षाखालील मुलाला कामाला लावणं, मग ते कुठल्याही प्रकारचं, तो याच्यामध्ये स्वेच्छा वगैरे असं काही नमूद केलेलं नाही. सरळ सरळ म्हटलेलं आहे 14 वर्ष वयाखाली कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात वा खाणीचा उल्लेख प्रामुख्याने केलेला आहे. कारण बिहार, ओडिसा सारख्या राज्यांमध्ये खाणीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बालमजूर असायचे आणि या बालमजुरांचं शोषण व्हायचं निश्चित प्रकारे. बालक म्हटलं की त्याला तुम्ही कुठलंही काम द्या, हलकं द्या, भारी द्या, ते शोषणच आहे एक प्रकारे त्याचं. ज्या वेळामध्ये, ज्या वयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, हास्य विनोदात रंगलं पाहिजे, रमलं पाहिजे, अशा वेळी जर ते चिमुकले हात काम करत असतील आणि ते शोषणाला प्रोत्साहन देऊन कोणी जरी त्यांचं शोषण करत असेल, तर अशा प्रकारचं कृत्य हे कायद्याने गैर ठरवलेलं आहे. आणि याच्या विरुद्ध अनेक कायदे आहेत. त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीतही कायदे आहेत. हे सगळं 24वा अनुच्छेद जो आहे, हे विशेष करून बालकांना संरक्षण देण्यासाठी, त्यांचं शोषणाविरुद्धचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी म्हणून देण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की घटनेने जी एक मानवी जीवनाची मांडणी त्यांच्या पद्धतीने कायदेशीर केलेली आहे, घटनात्मक दृष्ट्या किंवा कायदेशीर दृष्ट्या मानवी जीवनाची व्याख्या कशी करता येईल, जिवंतपणाची व्याख्या कशी करता येईल, माणूस ही संकल्पना कशी परिभाषित करता येईल, त्याला काय हक्क आहेत, काय अधिकार आहेत. एकाने हाही प्रश्न मला विचारला की सर, हक्क आणि अधिकारामध्ये फरक काय आहे? तर हक्क म्हणजे जे निसर्गोत्पत्त तुम्हाला प्राप्त झालेले आहे, व्यक्ती आणि अभिव्यक्ती, म्हणजे तुमच्या व्यक्तीचे आविष्कार, विविध आविष्कार, ते जपण्याचं जे प्रावधान आहे ते जपलं गेलं पाहिजे. जसं तुम्हाला बोलता येतं, जनावरांना बोलता येत नाही, म्हणून बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याच्यावर तुमची मुस्कटदाबी कोणी करू शकत नाही. अशा प्रकारचे जे निसर्गतः तुम्हाला प्राप्त झालेले प्रावधान आहेत, एक माणूस म्हणून जे काही गुणात्मक तुमच्यामध्ये अस्तित्व धारण केलेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, कारण हे तुमचे हक्क आहेत. आता हक्क आणि अधिकार, या हक्काचं संरक्षण करण्यासाठी जेव्हा कायद्यामध्ये तरतुदी करण्यात आल्या आणि त्या कायद्यात जे तुम्हाला सवलती दिलेल्या आहेत, कायद्याने जे निश्चित केलेलं आहे ते अधिकार आहेत. म्हणजे अधिकार कुठे आहे? अधिकार कायद्यात आहे. आणि हक्क कुठे आहे? हक्क हे निसर्गाने दिलेले आहे. तर हक्क आणि अधिकार या बाबतीतली गल्लत होता कामा नये. अधिकार आपले कायद्यामध्ये आहे, जसा बालकांना अभ्यास करायला मिळावा, त्यांचं कामाला लावून शोषण होणार नाही, हा त्यांचा हक्क आहे. पण बालमजुरीला जर कोणी कोणाला लावत असेल तर त्याला अधिकार आहे की त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यावी की आम्हाला लहान मूल असताना यांनी कामावर ठेवलं आणि आमचं शोषण झालं, किंवा दुसऱ्या कोणी जाऊन कंप्लेंट द्यावी. आणि असे अपव्यापार जे आहेत माणुसकीचे, बेटबिगारी वगैरे सारखे, ते बंद व्हावे. आली सागरी ह्या ज्या सगळ्या प्रथा आहेत, या प्रथा मोडीत काढून माणसाला मुक्तपणे एक भारतीयत्वाची बूज राखणारं सांस्कृतिक जीवन जगण्याची आपण मुभा देतो आहे. त्यासाठी हे हक्क शोषणाविरुद्धच्या आपण 23 आणि 24 मध्ये बघितले. या अनुरोधाने काही प्रश्न असतील ते आपण घेऊया. आणि मला एक प्रश्न, हा बोला बोला. एक प्रश्न असा हे होतो सर की राईट टू एज्युकेशनने मुलांना या ठिकाणी सक्तीच्या शिक्षणाची प्रोव्हिजन केलेली आहे आणि तिथं तो त्यांचा अधिकार आहे किंवा त्यांना कामाला ठेवता येणार नाही, हा एक कायदा केलेला आहे. म्हणजे त्याला त्याच्या वयानुसार आवश्यक असणारी त्या वेळच्या सुविधा मिळायला पाहिजेत, ही शासनाची जबाबदारी आहे, असं आहे का? आणि जर तसं असेल तर हायली क्वालिफाईड असणाऱ्या लोकांना त्यांच्या क्वालिफिकेशनचा जॉब शासन देऊ शकत नाही, हे फेल्युअर आहे का? निश्चितपणे फेल्युअर आहे, निश्चितपणे फेल्युअर आहे. आज या बाबतीत अधोगती अशी आहे की हे सगळे मूलभूत हक्क माणसाला प्रदान केलेले आहेत की तुम्ही शिक्षण घ्या, ते शिक्षण सक्तीचं केलेलं आहे. तुम्ही उच्च विद्याविभूषितही असू शकता, शिक्षणाचा अधिकार हा सर्वांना आहे. आपल्या विरुद्ध जे शोषण होतं त्याचाही अधिकार सर्वांना आहे. आता हा तू विचारलेला प्रश्न इतका एक गमक घेऊन येतोय की एक हायली क्वालिफाईड माणूस आहे, समजा तो PhD आहे,
आणि पीएचडी माणसाला नोकरी मिळत नाही, शासन त्याला नोकरी देऊ शकत नाही, शासनाने हे दिलं पाहिजे. म्हणून बहुतेक राजकीय पक्ष आणि राज्यकर्ते काय करतात की आपल्या इलेक्शन अजेंडामध्ये बेरोजगारी आणि जॉब निर्मितीचं आश्वासन देतात. जसं मोदी सरकारने दिलं होतं की 2 करोड जॉब दर वर्षाला निर्माण केले जातील. ते काही निर्माण केले गेले नाही. हे निश्चितपणे शासनाचं फेल्युअर आहे. पण इथं एक उणीव घटनेतली मी नमूद करू इच्छितो ती अशी आहे की अशा राज्यकर्त्यांविरुद्ध, अशा शासनकर्त्यांविरुद्ध ज्यांनी खोटी प्रॉमिसेस देऊन त्यांचं घटनात्मक कर्तव्य पार पाडलेलं नाहीये, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मात्र कायदा उपलब्ध नाही. तो झाला पाहिजे. त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. आता एक पीएचडी माणूस आहे, त्याला त्याच्या दर्जाप्रमाणे तुम्ही नोकरी देऊ शकत नाही. आता तर ही संख्या खूप वाढली आहे. मी माझ्या काळात 1979-80 याच्यातलं सांगतो की त्यावेळी बॉटनीत पीएचडी झालेला एक माणूस एका बँकेमध्ये कारकुनाची नोकरी त्याला मिळाली म्हणून आनंदाने पार्टी देत होता. आता बॉटनीतलं पीएचडी कुठे आणि बँकेतली कारकुनी कुठे? पण तो म्हटलं काय करायचं, नोकऱ्याच नाहीये उपलब्ध. तर जो बॉटनीतला पीएचडी आहे त्याला संशोधन करण्यासाठी आमच्याकडे कृषी संशोधन केंद्र उपलब्ध नाही. असले तरी त्या ठिकाणी त्याला नोकरी देण्याची, त्याचा पगार भरण्याची कुवत त्या संस्थेमध्ये नाही, शासनामध्ये नाही. अशा प्रकारचं हे शासकीय फेल्युअरच आहे. समाजामध्ये तुमच्याकडे डॉक्टर्स असतील तर ते डॉक्टर्स कसे काय बेरोजगार राहू शकतात? त्यांना का तुम्ही रोजगार देऊ शकत नाही? एका वर्षात जर 5,000 डॉक्टर निर्माण होणार असतील तर त्या 5,000 डॉक्टर कसे आणि कुठे अकोमोडेट होईल याचं मॉड्यूल सरकारला निर्माण करता येत नाही. नको त्या भानगडीमध्ये दिवसभर तो अमुक राजकीय नेता त्या दुसऱ्या राजकीय नेत्याबद्दल काय बोलला, यांचं वक्तव्य काय झालं आणि त्या वक्तव्यातून कोणाचा अपमान झाला, कोणाचा मान झाला, कोणी कोणाला चपराक दिली, कोणी कोणाला सडेतोड उत्तर दिली, कोणी काय म्हटलं, याच्यावरतीच आम्ही दिवसभर रात्रभर चर्चा करतो की काय किंबहुना शासन प्रशासन हेच आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. शासनाचं खरं कर्तव्य असं आहे की जेवढे शिक्षित, उच्च शिक्षित लोक आपल्याकडे आहे त्यांना जॉब मिळाले पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यानुसार तुम्ही तुमचं सगळं प्लॅनिंग, केवळ आर्थिक प्लॅनिंग नव्हे तर इन्फ्रास्ट्रक्चरल प्लॅनिंग डेव्हलप केलं पाहिजे. त्या पद्धतीनं त्यांना काम दिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ फार मोठी हाकाटी की लोकल ट्रेन चालू होत नाही आहे. भलं मोठं फेल्युअर आहे शासनाचं. लोकल ट्रेन मध्ये जी गर्दी होईल आणि अपेक्षित आहे, ज्याच्यावरून कोरोना पसरेल असं शासनाला वाटते, त्यापेक्षा 100 पटीनं जास्त गर्दी अनेक ठिकाणी, अशी सहस्त्र ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी त्याहून जास्त गर्दी होते. पण ह्या लोकांना प्रवासाची एक प्रकारे बंदी असल्यामुळं त्यांना त्यांचा जॉब करायला जाता येत नाही. त्याच्यामुळं ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे बेरोजगारीची, आज सरसकट असं म्हटलं जातं की 136 करोडच्या देशामध्ये 80 करोड लोक बेरोजगार आहेत. त्याच्या स्त्रिया आहेत, उच्च शिक्षित आहेत, पुरुष आहेत, सर्वच प्रकारचे वर्गातले लोक आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणे लोकांना जेव्हा जॉब नसतो तेव्हा अगदी अपरिहार्यपणे त्यांचं शोषण होतं. पीएचडी बॉटनी माणूस जर कारकून असेल तर ते एक प्रकारचं शोषणच आहे. परंतु तो शोषणाविरुद्धचा हक्क जरी त्याला असला तरी त्याला उजागर करण्यासाठी व्यवस्थाच ठेवलेली नाही. हे एक मोठं दुर्भाग्य आहे. आणि म्हणून शोषणाविरुद्धचे हक्क त्याच्यामध्ये हेही तू म्हटला तसं समाविष्ट असलं पाहिजे की जो कोणी ज्या गुणवत्तेचा आहे, ज्या कौशल्याचा आहे, त्याला त्या दर्जानुसार रोजगार मिळाला पाहिजे आणि त्या रोजगाराचा त्याला यथोचित मोबदला सुद्धा मिळाला पाहिजे. असं नाही की त्याला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून कसंही तुम्ही वापरून घ्या, त्याला काम नाहीये म्हणून. आता अनेक कंपन्यांनी लेबर लॉज इथे नष्ट झालेले आहेत. अनेक कंपन्यांनी फतवे काढले, सरळ अर्ध्यावर पगार आणले. इव्हन फॉरेन कंट्रीज मध्ये हे झालं की यू विल गेट ओनली 20% ऑफ युअर सॅलरी बिकॉज वी डू नॉट हॅव मनी टू पे यू. या 20% सॅलरीवर खासगीकरणाचा जो विषय आहे, ज्याच्यावर आपण कधीतरी अजून सविस्तर बोलूया, की उदारीकरण विरुद्ध खासगीकरण हे जे सगळं झालेलं आहे. आपण म्हणतो आर्थिक प्रगतीसाठी उदारीकरणाचं धोरण आम्ही अर्थक्षेत्रामध्ये वापरलेलं आहे, पण किती मोठे
राक्षसासारखे प्रश्न आम्ही त्याच्यातून निर्माण करतोय आणि त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला सापडत नाही, त्या प्रश्नाला उत्तर म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला देता येत नाही, हे एक प्रकारचं शोषणच आहे. आणि असं शोषण जेव्हा समाजामध्ये होतं तेव्हा आता त्याला 100 रुपये पगार जर मिळत असेल, त्या माणसाला तुम्ही 20 रुपयावर काम करायला लावता, त्यांनी काय करायचं? 20 रुपयामध्ये स्वतःच कसं आयुष्य चालवायचं? वैफल्यग्रस्तता समाजाच्या मनावर निर्माण झालेली, व्यक्तीच्या तर झालेलीच आहे. त्याच्यातून अनेक आत्महत्येचे सुद्धा प्रकार तुम्हाला रोज पेपरमध्ये कुठेतरी अशी एक रकाना बातमी दिसते की अशा प्रकारे बेरोजगारीच्या याच्यातून लोकांच्या आत्महत्या होत आहे. अशा वेळी शासनाने विचार केला पाहिजे की घटना जर आपल्याला पालन करायची असेल ना, घटनेचं योग्य तरतूद जर राबवायची असेल तर घटनेचा सन्मान करणं शिका. जरी आपल्या विरुद्ध असा काही शिक्षात्मक कायदा नाहीये तरी कधीतरी हे व्हावं या देशामध्ये असं मला वाटतं. कुठल्या तरी राजकीय पक्षांनी ही पालखी आपल्या खांद्यावर घ्यावी की राज्यकर्ते जर प्रॉमिस करत असतील आणि ते प्रॉमिस पूर्ण होत नसेल भीत कालावधीमध्ये तर त्यांना शिक्षेची तरतूद असणारा कायदा असला पाहिजे. त्याशिवाय मला वाटतं याला पूर्णपणे या शोषणाविरुद्धच्या हक्काला आपण न्याय देऊ शकणार नाही. खूप खूप धन्यवाद सर. आज आपल्या परवानगीने आपण इथंच थांबूया आणि उद्याच्या भागामध्ये अनुच्छेद 25 धर्मस्वातंत्र्याचा हक्क एक महत्वाचा विषय आपण या ठिकाणी चर्चेला घेणार आहोत. आणि याच्यामध्ये मला वाटतं 27 पर्यंत 26, 27 आणि 28 असे 3 या ठिकाणी अनुच्छेद या धर्मस्वातंत्र्यासाठी या ठिकाणी घटनेमध्ये नमूद केलेले आहेत. तर मी आजच्या या भागामध्ये सहभागी असणारे सर्व ऑनलाईन श्रोते, प्रेक्षक, विद्यार्थी या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल माननीय रमेश पिसे सर, त्याचबरोबर आपले विश्लेषक धनराज बंजारे सर यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सेशन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.